नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 1 एप्रिल 2026 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या तसेच फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्याचबरोबर कांद्यांच्या दरामध्ये थोडासा आज बदल पाहायला मिळते। इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती डच गुलाबची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर कलर तसेच लाल गुलाबसाठी साधारणतः 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। इंग्लिशची तसेच ब्ल्यूडीची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला बरेच दिवसापासून 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर टेटेसचे दर ही आपल्याला 10 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। गोल्डन डीजीची देखील आवक पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। पिवळे तसेच लाल झेंडूसाठी साधारणतः 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर ऑफ क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे ते साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी साधारणतः दर जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 110 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। जर कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक मार्केटमध्ये कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। दराचा विचार केला तर गावरान कांदे जे ते 12 ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर कलर गोळे साईज मधील असलेल्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते। लाल कांदे हळीव कांद्यासाठी साधारणतः दर येते 7 ते 9 रुपयाच्या दरम्यान आपल्याला हळीव कांद्यांचे दर पाहायला मिळतात। एखाद दुसऱ्या वक्तासाठी 10 रुपयापर्यंत देखील लाल कांद्याचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये 70 ते 80 गाड्यांची आहे। त्याचबरोबर दरामध्ये देखील 1-2 रुपयाचा बदल आपल्याला आज कांद्यांसाठी झालेले पाहायला मिळते। फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर येते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला मिळतात। आलेची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडीशी घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये वाढल्याचा परिणाम आपल्याला आज पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी देखील बरेच दिवसापासून कमी होत असताना पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे ते गावरान कोथिंबीरसाठी 5 ते 6 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 2 ते 3 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहे 6 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते। शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 3 ते 4 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाहायला मिळते। हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये हिरवी मिरचीची आवक बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। मार्केटमध्ये टोमॅटोची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्याला टोमॅटोची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 6 ते 7 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। लहान साईज मध्ये भोगी असलेल्या टोमॅटोसाठी साधारणतः 4 ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून आपल्याला भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर थोडेफार दर जे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला मिळतो।
कारल्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये कारल्याचे दर जे सरांचा 20 रुपये ते 22 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उचलली दर बारामध्ये. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील कारल्याचे दर बारामध्ये. वालगवडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर बारामध्ये. फापडाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये फापडासाठी सरांचा दर जे येते 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर बारामध्ये. बिटाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी सरांचा 7 ते 7 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलके माल येते 4 रुपयापासून देखील बिटासाठी दर पारवतात. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे येते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पारवतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीचे दर जे आहेत 14 रुपयापर्यंत तर चायना काकडीचे दर ही आपल्याला 14 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला काकडीसाठी दर पार होते. आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून आपल्याला स्थिर असलेली पार होती. त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला होते. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे 40 ते 45 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील राजमाचे दर पारवतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील भेंडीचे दर पारवतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पारवते. दोंड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोंड्यासाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पारवते. पुनेरी गवारची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पुनेरी गवारचे दर पारवतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 3 ते 4 रुपयापासून देखील कोबीचे दर पारवतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये सरांतर 300 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 100 ते 150 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पारवते. सनखरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील सनखरबूजचे दर पारवतात. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 55 तसेच VNR पेरूचे दर जे येते साधारणतः 30 रुपये 35 रुपयापर्यंत उच्च दर पारवते. हलके माल जे येते 5 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारवतात. आवक मार्केटमध्ये हलक्या मालांची मोठेपणावरती असलेली पारावते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे 100 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतोय. हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात. खरबूजची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पारावते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्च दर पारवते. त्याचबरोबर हलक्या मालांची आवक देखील आपल्याला पारवते. हलक्या मालासाठी साधारणतः 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात. आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून खरबूजची मोठेपणावरती पाहायला होते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला होते. चांगले माल जे 8 ते 9 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पारवते.